चंद्रपुरातील विसापूर नांदगाव शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे ट्रॅक्टर मोर्चा। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर आणि नांदगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आज छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला। विसापूर नांदगाव शेतशिवारातील 802 हेक्टर सुपीक शेती सनफ्लॅग अँड स्टील कंपनीनं घेतल्यामुळे शेतकरी संतप्त आहेत। भूमिगत कोळसा उत्खननामुळे होणारे प्रदूषण, वाहतूक आणि यंत्रसामग्रीच्या वाढलेल्या हालचालींमुळे उर्वरित शेतीचं नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत। सध्याचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सुरू असताना हा मुद्दा आमदारांनी अधिवेशनात जोरदारपणे उपस्थित करावा अशी मागणी ही शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की 802 हेक्टर पैकी कंपनीनं फक्त 25 ते 30 हेक्टरच जमिनीचं प्रत्यक्ष अधिग्रहण केलं असून उर्वरित जमिनीच्या मोबदल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा स्पष्टता प्रशासनाकडून देण्यात आलेली नाहीये। त्यामुळे योग्य, पारदर्शक आणि न्याय्य मोबदल्याची मागणी मोर्चातून जोरदारपणे करण्यात आली आहे। मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत इशारा दिलाय की 802 हेक्टर जमिनीचा संपूर्ण आणि योग्य मोबदला न दिल्यास पुढील काळात यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। एक मिनिट, नाव पासून सांगा। मी नरेंद्र आमने, युवा शेतकरी। आज आम्ही इथे जे मोर्चा काढला कलेक्टर ऑफिस मध्ये, आज आमची जे जमीन 802 हेक्टर आवंटित केलेली आहे त्याच्यापैकी जवळपास 30-35 हेक्टर सनफ्लॅग कंपनीने जमीन घेतली। पण ती जमीन जे घेतली आणि ते जमीन घेऊन आज ते त्या जमिनीला वॉल कंपाऊंड करत आहे। पण आमचा त्या वॉल कंपाऊंडला विरोध आहे। यासाठी विरोध आहे का आमचं असं म्हणणं आहे की जे जमीन तुम्ही घेतली आहे तेवढी जमीन न घेता घ्यायची असेल तर पूर्ण जमीन घ्या, अन्यथा आम्ही तुमचं ते वॉल कंपाऊंड होऊ देणार नाही। हे आम्ही सर्व तरुण शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे। आज आम्ही आमचे वडील शेती करत असताना आज आम्ही शेती करायला लागलो। आज आम्ही नवीन नवीन पिके घ्यायला लागलो। आज आम्ही जे अख्ख्या महाराष्ट्रात जे केळीचं पीक जळगाव मध्ये होते तेच पीक आज आम्ही आमच्या गावामध्ये घेतलं। तसंच जे मक्का सारखं पीक अलिप्त झालं, ज्वारी सारखं अलिप्त झालेलं पीक आज आम्ही आमच्या गावामध्ये घेतो। आणि जेव्हा आम्ही आता घेत असताना हे सनफ्लॅग कंपनी जर अंडरग्राउंड करत असेल तर आमच्या जमिनीतलं पाणी खतम होणार आहे। आणि जमिनीतलं पाणी खतम झालं तर आम्ही जे तरुण शेतकरी आहोत, आम्ही या तरुण शेतकरी ज्या पिकातून आम्ही आमचं जेवणाचं साधन करणार आहोत ते साधन आमचं आज खतम होणार आहे। त्यासाठी आम्ही असं म्हणतो की तुम्हाला जमीन जर घ्यायची असेल तर पूर्ण घ्या, अन्यथा आम्ही जोपर्यंत संघर्ष करील, जोपर्यंत तुम्ही आमच्या पूर्ण मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत संघर्ष करील, नाही तर आम्ही आमचं जमीन देणार। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आज इथे कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आम्ही विसापूर आणि नांदगाव गावामधील सर्व शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करण्याचे ठरवले आहे। कारण की ही जे सनफ्लॅग आयरन कोल लिमिटेडला भारत सरकारने 802 हेक्टरचं आवंटन कोळसा खाण करिता दिले आहे। तर केंद्र सरकारने जे आवंटन 802 हेक्टर दिले आहे त्याच्यामधून फक्त कंपनी हे 25 एकर जमिनीचे खोदकाम करणार आहे, उर्वरित जमिनीचे हे काम खोदकाम करणार नाहीये। तसेच उर्वरित जे आमचे शेतकरी बांधव आहेत ते का करणार आहे याचा आम्हाला प्रश्न पडला आहे। तसेच नियमानुसार कंपनीने विसापूर येथे ग्रामसभा आयोजित केल्या होत्या, त्याच्या पण आम्ही विरोधात ठराव आहे। त्याच्यानंतर मासिक मीटिंगचा पण आमच्या विरोधात ठराव आहे। हे सर्व कंपनीच्या विरोधात असून सुद्धा या कंपनीने नांदगाव हद्दीमध्ये वॉल कंपाऊंडचे काम सुरू केले आहे। आमच्या संपूर्ण कास्तकारांच्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून एकच विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा। तसेच आज सुरू असलेल्या नागपूर अधिवेशनामध्ये सुद्धा आम्हा शेतकऱ्यांचा आवाज हे उचलावा, आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती आहे। धन्यवाद। काढण्यात आला ते सांगा। आज दिनांक 10/12/2025 रोजी आम्ही जो ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे, या मोर्चामध्ये विसापूर आणि नांदगाव येथील सर्व शेतकरी उपस्थित झालेले आहे। आमच्या परिसरामध्ये सनफ्लॅग आयरन स्टील कंपनीने 802 हेक्टर शेत जमीन ही भारत सरकारच्या कोल डिपार्टमेंट कडून आवंटित करण्यात आलेली आहे। पण त्या कंपनीने आज तागायत आम्ही बऱ्याचदा त्यांना विनंत्या केल्या, माननीय जिल्हाधिकारी साहेबांसमोर बैठका झाल्या, परंतु
आमच्या संपूर्ण जमिनीचा योग्य मोबदला देण्यास ते तयार नसल्यामुळे आणि कोणत्याही सुविधा देण्यास नकार दिल्यामुळे आज आमच्या दोन्ही गावच्या शेतातील शेतकऱ्यांच्या सर्व बाजूंनी विचार करून आम्ही आज हा मोर्चा आमच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा याकरिता आम्ही हा योग्य मोबदला मिळण्याकरिता हा ट्रॅक्टरनी सगळ्या महिला बंधूंनी इथे येऊन त्या कंपनीचा धिक्कार नोंदवून आज इथे आम्ही धरणे आंदोलन करीत आहोत. लोकनायक न्यूज